नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या ऑप्शन बायिंगच्या कोर्समध्ये स्वागत आहे. तर आज आपण सुरू केलेला ऑप्शन बायिंगचा संपूर्ण कोर्स. तर हा एपिसोड 1 आहे. आपण ह्या एपिसोडमध्ये ऑप्शन बायिंगच्या संदर्भात जे बेसिक कन्सेप्ट आहे, त्या सर्व या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या एपिसोडला शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट वेगवेगळ्या क्लिअर होणार आणि तुम्ही ऑप्शन बायिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं समजण्याचा प्रयत्न कराल. हा मराठीमधला एकमेव कोर्स आहे, जो संपूर्ण माहिती देतो आहे. तर बघा, आज आपण सुरू करतोय. ठीक आहे. तर बघा, ऑप्शन बायिंग बायिंग. तर बघा, ऑप्शन मार्केटमध्ये 2 व्यक्ती असतात, बायर आणि दुसरं असतं सेलर. तर बघा, मार्केटमध्ये बायर जवळ 2 ऑप्शन असतात. एक असतात कॉल, एक असतं पुट. ठीक. आणि सेलर जवळ सुद्धा 2 ऑप्शन असतात. एक असतं कॉल, दुसरं असतं पुट. आता हे कॉल काय आणि पुट काय? तेव्हा मार्केटमध्ये बायर जे आहे, म्हणजे खरेदीदार आहे, त्याला वाटतं, की प्राइस या ठिकाणाहून वरती जात आहे, तर तो कॉल बाय करतो. जर तोच बायर त्याला वाटत आहे, की मार्केटमध्ये प्राइस ही खाली जात आहे, तो पुट बाय करतो. आता सेलर सुद्धा 2 प्रकारचे असतात. ते बायरच्या थोडं अपोझिट कॉल आणि पुटचे जे बायर आहे, त्याचा अपोझिट याचं डायरेक्शन असतं. आता ज्याला वाटत आहे सेलर, कॉल नावाचा जो सेलर आहे, त्याला वाटतं प्राइस या ठिकाणाहून समजा ही एक लेव्हल असेल. आता या ठिकाणाहून ती वरती जाणार नाही, आता ती खालती जाणार. असं म्हणणारा जो व्यक्ती आहे, तो कॉल सेलर असतो. ठीक आहे मित्रांनो. आणि जो पुट सेलर आहे, त्याला वाटतं, की या ठिकाणाहून प्राइस खाली जाणार नाही, आता ती प्राइस वरती जाणार. असं म्हणणारा जो असा व्यक्ती असतो, तो असतो पुट सेलर. अशा ह्या 2 कन्सेप्ट तुमच्या कळलेल्या असतील. तर नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला अगदी सहजपणे समजेल. तर बघा, यामध्ये आपण शिकणार आहे ऑप्शन म्हणजे काय? कॉल पुट म्हणजे काय? प्रीमियम म्हणजे काय? बायर्स रिस्क आणि टाईम डिके ह्या घटक आपण या ठिकाणी बघणार आहे. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला कळल्या असतील. तर बघा, त्यामध्ये ऑप्शन म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन जे आहे एक अंडरलाईन असेट आहे, त्यावरून ते डिराइव्ह कॉन्ट्रॅक्ट असतात. तर बघा, हे अंडरलाईन असेट म्हणजे काय? तर बघा, कुठल्याही ठिकाणी आता बघा, निफ्टी, बँक निफ्टी आणि स्टॉक. स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक रजिस्टर असतात. बँक निफ्टीमध्ये वेगवेगळे बँक आहे आणि बघा निफ्टीमध्ये वेगवेगळे कंपन्या आहेत. ते रेझिस्टन्स आहे. मग या ठिकाणी या सगळा पैसा येतो. त्यालाच त्या अंतर्गत जे पैसा येतात आणि तो एकत्र केला, तर त्याला आपण एक म्हणतो की अंडरलाईन आणि तो पैसा सगळा एकत्र येतो. त्याला आपण म्हणतो डिराइव्ह. ज्या ठिकाणाहून एकत्र येतो त्याला म्हणतो डिराइव्ह. त्यामधला एक वेगळी एक असते त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन असं म्हणतो. ठरवलेली प्राइस. आपण एक एक्झाम्पल बघूया. तर बघा, समजा तुम्ही आणि तुमचा मित्र एक क्रिकेट मॅच बघत आहात आणि तुम्हाला वाटत आहे, की आज इंडिया 200 पेक्षा जास्त रन बनवणार, असं तुम्हाला वाटत आहे आणि तुमचा जो मित्र आहे, त्याला वाटत आहे, की 200 पेक्षा जास्त नाही, 200 पेक्षा वर रन बनवणार नाही. ते खालचं रन बनवणार, असं तुमच्या मित्राचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर बघा, आता तुमच्या दोघांमध्ये लागलेली आहे फौज आणि तुम्ही फौज लावलेली आहे ₹100-100 ची. त्या 200 रनावरती तुम्ही फौज लावली ₹100-100 ची. तर बघा, हीच कन्सेप्ट आहे. बघा, हा जो पैसा आलेला कुठून आहे? शर्यती म्हणून. असंच त्याला आपण अंडरलाईन असेट असं म्हणतो आणि त्यासाठी जो आपण प्रीमियम देतो, त्यासाठी आपण हा जी शर्यतीची किंमत दिलेली आहे, त्यालाच आपण प्रीमियम असं म्हणतो. त्यालाच ऑप्शनची मार्केट प्राइस असं म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, ही वेगवेगळ्या प्राइसला वेगवेगळी असू शकते. आता बघा, तुमच्या मित्राला वाटत आहे, की मार्केट खाली जाणार. म्हणजे 200च्या वर रन बनवणार नाही. म्हणजेच त्याच्या खाली असणार. म्हणजेच तो पुट आहे. त्याला वाटत आहे वरती जाणार नाही. म्हणजे तो पुट घेणार आणि तुम्हाला वाटत आहे, की 200च्या वर रन बनवणार. मग तुम्ही कॉल साइडने जाणार. ठीक आहे. तर ह्या 2 कन्सेप्ट ऑप्शनमध्ये येतात. ह्या आता बाबी तुम्हाला कळल्या असतील. जरी ह्या कळल्या नसतील बाबी, तर तुम्हाला आपण ह्या संपूर्णपणे येणारच आहे. तुमच्या कन्सेप्ट एक-एक क्लिअर होणार. तर बघा, मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते, की या ठिकाणाहून ट्रेडरला वाटत असेल, की या ठिकाणाहून प्राइस आता वरती जाणार, तेव्हा त्या ठिकाणी तो काय करतो? कॉल बाय करतो. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा आणि जेव्हा तुम्हाला वाटत असेल, मार्केट आता खाली जाणार, तेव्हा तुम्ही पुट बाय करता.
आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळं प्रीमियम देतात. त्या ठिकाणी आपण एक्झाम्पलमध्ये ₹100 ची पोस्ट बघितली होती. त्याप्रमाणे. बघा, आता हे प्रीमियम म्हणजे काय? तर बघा 200 200च्या रनावरती तुमची काय झालेली होती, कॉन्ट्रॅक्ट झाला होता. तुमच्या दुकानामध्ये पोच लागलेली होती. ती या ठिकाणी वरती जाणार की खालती जाणार? पोच लागली. त्यासाठी तुम्ही ₹100-100 काय ठेवलेली होती? पोचची किंमत ठेवलेली होती. ती पोचची किंमत म्हणजे समजा की तुमचं प्रीमियम असं समजा, की तुमची शेअरिटी. जर समजा वरतं जाणारा जर जिंकत असेल, तर तुम्हाला ते खाली 200च्या वर रन जी जाणार म्हणत होता, त्याला तुम्ही ही प्राइस देणार ₹100 आणि जर मार्केट वरती गेलं नाही, खालतं गेलं, तर तुम्ही हे ₹100 तुमच्या मित्राला देणार. इतकंही सिंपल आहे. त्याच पद्धतीने हे ऑप्शनचं प्रीमियम असतं. ठीक आहे. तर हे जे प्रीमियम असतं, तुम्ही मार्केटमध्ये कमवण्याची पूर्ण क्षमता असतं आणि ती वाढण्याची पण क्षमता असतं आणि कमी होण्याची पण क्षमता असतं. ज्या पद्धतीने आपण शर्यतमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, की मार्केटमध्ये कॉल बाय केल्यानंतर आपल्याला वाटतं, की मार्केट वर जाण्याची अपेक्षा आहे. तो म्हणजे आपला बुलिश मूव्ह झाला. म्हणजे एक बुलिश जे व्ह्यू आपण ठेवलेला आहे, तो म्हणजे मार्केट वरती जाणार, त्या पद्धतीचा. त्यानंतर बघा, जो पुट आहे, तो म्हणजे एक व्ह्यू ठेवला तुम्ही, मार्केट या ठिकाणी खाली जाणार. त्याला आपण बेअरिश व्ह्यू म्हणतो. तर बघा, त्यानंतर एक तिसरा व्ह्यू आपल्या ठिकाणी आहे, की मार्केट वरी जाणार नाही किंवा खाली जाणार नाही. दोन्ही ठिकाणी एक रेंजमध्ये राहणार. त्याला आपण साइडवेज व्ह्यू असं म्हणतो. ठीक आहे. ती तुमच्या कन्सेप्ट लक्षात आली असेल. त्यानंतर बघा, ऑप्शन बाहेरसाठी वेगवेगळ्या घटक जे असतात फार इम्पोर्टंट असतात आणि ते बेसिक हे ऑप्शन बाहेरला आलं पाहिजे. त्यासाठी ते कोणकोणते आहेत? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन बायरला सेटअप फार महत्त्वाचा असतो. जर मार्केटमध्ये त्याला कंटिन्युअसली जर प्रॉफिट करायचं असेल, एक चांगला सेटअपची आवश्यकता त्या ठिकाणी असतं. त्यासोबतच त्याला एक एंट्री कन्फर्मेशन माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर एक निश्चित स्टॉप लॉस कुठे आहे ते माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर मॅक्सिमम किती लॉसेस होणार आहे हे त्याला परफेक्टली माहीत असणं गरजेचं असतं. त्याचसोबत ऑप्शन बायरला एक्सपायरी किती जवळ आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर मार्केटमध्ये किती व्हॉलॅटिलिटी जास्त आहे की नाही ह्या बाबी माहीत असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण हे ऑप्शन बायर कोर्स घेऊन आलेलो आहोत. जरी यामध्ये आपण ज्या कन्सेप्ट घेतल्या नाहीये, ते एपिसोड बाय एपिसोड तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाणार. आता बघा, काही गोल्डन रूल्स आहेत. तर बघा, ऑप्शन बाहेरून तुम्ही एंट्री घेत असताना लगेच कुठेही बाय करू नका. त्यामुळे काय होते, की फुल कॅपिटल रिस्क लॉस होण्याची पॉसिबिलिटी वाढते. स्टॉप लॉस शिवाय ट्रेड घ्यायचा नाही. हे आपण अव्हॉइड केलं पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, की सेटअपची वाट बघितली पाहिजे. जर तुम्हाला ऑप्शन बाहेर चांगल्या पद्धतीने करायचं असेल, प्रॉफिट करायचं असेल, तर तुमच्याकडे एक सेटअप असणे गरजेचं. त्यानंतर एक कन्फर्मेशन असणे गरजेचं. त्याच्यानंतर पोझिशन साइजिंग म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये किती क्वांटिटी बाय करणार आणि तुमच्या जवळ कॅपिटल किती आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर एक्झिट प्लॅन असणे फार गरजेचं असतं. ह्या अबाबी तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे, की फर्स्ट एपिसोडपासून तुम्हाला या गोष्टीची सवय व्हावी आणि हे रूल तुमच्या डोक्यामध्ये फिट व्हावे. त्यासोबतच तुमची जी माइंडसेट सायकॉलॉजी आहे, ट्रेडिंग सायकॉलॉजी जे ऑप्शन बाहेरचे आहे, त्यासाठी काही बेसिक रूल असतात. ते रूल्स पाठ असणे गरजेचं आहे. म्हणून ह्या रूल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. त्यानंतर बघा, काही जे प्रश्न आहे, ते वारंवार तुम्ही ट्रेडिंग करताना लक्षात ठेवलं पाहिजे, की बघा मार्केट आता हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः द्यायचं आहे. तर बघा, मार्केट व्ह्यू असेल, बुलिश व्ह्यू असेल, तर त्यावेळेस तुम्ही कोणतं बाय करणार? जे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. जेव्हा मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॉल बाय करायचा आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये बेअरिश मूव्ह आहे, म्हणजेच तुम्हाला वाटत आहे मार्केट वरती जाणार आहे, तर कॉल बाय करा. जर तुम्हाला वाटत आहे मार्केट खाली जात आहे, त्या ठिकाणी तुम्ही पुट बाय करा. हे तुम्हाला कन्सेप्ट कळली असेल. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, ऑप्शन खरेदीची किंमत म्हणजे काय? ऑप्शन खरेदी करण्यासाठी जी किंमत आपण देतो, त्यालाच आपण काय करतो, प्रीमियम असं म्हणतो. की बघा, पौज आपली लागलेली होती. त्या पौजमध्ये आपण ₹100 दिले. का दिले? कारण ती आपली प्रीमियम होती. त्या ठिकाणी प्रीमियम त्याच्यासाठी असते, जर जिंकलं तर ती दुसऱ्याला देते. व ती लॉस होण्याची सुद्धा त्याच ठिकाणी क्षमता असते. त्यालाच आपण ऑप्शन प्रीमियम असं म्हणतो. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, की टाईम डिके कोणता ग्रीक नसतो. तर बघा टाईम डिके हा आपण या ठिकाणी कन्सेप्ट घेतलेली नाहीये. हे नंतरच्या ह्याच्यात मी ॲड ऑन केलेली आहे.
ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते कळणार नाही म्हणून. त्यानंतर बघा ऑप्शन बाय प्रीमियर गमावू शकतो का? तर बघा, मी तुम्हाला सांगितले ऑप्शन बाहेर आहे ते ₹100 जे आहे गमावण्याची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असतं. तर आपला जो व्ह्यू आहे त्याच्या जर अपोझिट डायरेक्शनमध्ये जर आपलं मार्केट गेलं किंवा ट्रेड गेला तर. तर बघा, सर्व बाबी आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या बाबी आपण या ठिकाणी घेतल्या नाही, त्या नेक्स्ट एपिसोडमध्ये घेणार आहे. तर तर नेक्स्ट एपिसोडसाठी तुम्ही अगोदरच या चॅनलला सबस्क्राईब करावं, या व्हिडिओला लाईक करावं. अशाच प्रकारचे आपण पुन्हा सुद्धा आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करावं हीच अपेक्षा. तर या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.